मित्रांनो, मराठी सिनेमासृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हिला ओळखलं जातं। प्राजक्ता आपल्यांना अभिनयासोबतच भरतनाट्यम सुद्धा करताना दिसतेय व या निमित्तानेच तिचे महाशिवरात्री निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे कार्यक्रम होणार आहे। पण या कार्यक्रमाला काही लोकांनी प्राजक्ता माळी हिचा कार्यक्रम त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये ठेवू नका असं म्हटलेलं आहे व यावरती निषेध व्यक्त केलेला आहे। पण आता यामध्येच प्राजक्ता हिने एका व्हिडिओच्या मार्फत संपूर्ण प्रकरणावरती स्पष्ट भाष्य केलेलं आहे। पहा तर ही व्हिडिओ। नमस्कार। यंदाच्या महाशिवरात्रीला काय करावं असा विचार मनात घोळत असतानाच मला त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून फोन आला की आम्ही दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर नृत्यावर आधारित महोत्सव आयोजित करत असतो, कार्यक्रम आयोजित करत असतो केलेला आहे। तर अपुऱ्या माहितीमुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातले किंतु परंतु काढून टाकावेत आणि समाजाची दिशाभूल करू नये अशी मी त्यांना विनंती करते। आणि एक गोष्ट आवर्जून नमूद करू इच्छिते की देवाच्या दारामध्ये कोणीही सेलिब्रिटी नसतो, सगळेजण भक्त असतात आणि त्याच भक्तिभावानं मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजा चरणी रुजू करणार आहे। अर्पण गर्दी आणि चेंगराचेंगरीची भीती असेल तर विश्वस्त आणि पोलीस जो काही निर्णय घेतील तो एक सामाजिक भान बाळगत सगळ्यांवरच तो बंधनकारक असणार आहे आणि तो सगळ्यांनाच मान्य असणार आहे। दरम्यान प्राजक्ताची ही व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। तर मित्रांनो, या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा।